हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. हरे राम, राम राम, हरे हरे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, हरे हरे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि संप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मनं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वना नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जरी जरी वनिदेनु आठवी वत्स नित्य, जनन करी कामे बालका पासी चित्त. तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम. आहे तू जननी मध्ये नकळे अज्ञान मी लेकरू, घाली गे मम प्रेम पाकर सदा दूरी नको गे धरू. प्रेमे बात मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन. प्रल्हादा गुरुराजयानी तुम्हा माझे असो वंदन. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु सुगम चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. भाविक श्रोते, आज आपला कथेचा तिसरा दिवस आहे. या रामकथेच्या तिसऱ्या दिवसाचा दुसरा भाग आपण आज पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये आपण राज्याभिषेकाची निश्चिती झाली असून राम, लक्ष्मण, सीता वनासाठी निघालेली आहेत. आणि राम, लक्ष्मण, सीता वनात आले असताना ते तमसा नदीच्या किनाऱ्याहून शृंगवेरपुराकडे निघाले. शृंगवेरपुराकडे निघाले असताना तिथून ते चित्रकूट पर्वतावर आले. शृंगवेरपुराकडे प्रयाण करत असताना केवटाच्या नावेमध्ये ते बसले आणि त्यांनी सुमंतांना निरोप दिला. सुमंताने जाऊन दशरथाला रामाचा निरोप सांगितल्यानंतर दशरथानं प्राणत्याग केलेला आहे. आणि प्राणत्याग केल्यानंतर आता त्या ठिकाणी एकही पुत्र नाही आहे. श्रावणबाळाचा दिलेला शाप, श्रावणबाळाच्या वडिलांनी दिलेला शाप खरा ठरला. राम, लक्ष्मण हे वनवासाला गेले होते. भरत, शत्रुघ्न अयोध्येला होते. मग आता त्या ठिकाणी त्याचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला गर्दी सुरू झाली. प्रजेंनी, सगळ्या अयोध्यावासियांनी त्याचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. आणि वशिष्ठांनी आपण पाहिलं की 7 दिवसात पोहोचतील असे चपल गतीचे अश्व घेऊन, रथ घेऊन सुमंताला कैकेयी देशाला पाठवले. सुमंत कैकेयी देशाला आले. 7 दिवसात ते त्या ठिकाणी पोहोचलेले. आणि 7 दिवसात पोहोचल्यानंतर सुमंतांनी
जे काही भरताने प्रश्न विचारले, शत्रुघ्नाचे प्रश्न विचारले, युद्धाचे त्याने प्रश्न विचारले, त्याच्या मातापित्याने विचारले, त्या प्रत्येकाला असे गोलच उत्तर दिले. त्यामुळे कोणाच्या मनामध्ये शंकाही उत्पन्न झाली नाही. हां, भरताने मला वाईट स्वप्न पडले, फार अपशकुन घडले, हे सगळं सांगितलं, पण सुमंताने काही आपल्या पोटातलं पाणी हलू दिलं नाही. त्याने त्याला काहीच उत्तर नाही दिले. साहजिकच हे दोघे कंटाळलेले होते. मातापित्यांना आपलं स्मरण झालं असेल आणि म्हणून त्यांनी सुमंताला पाठवलेले. आनंदानं हे आपल्या अयोध्येला जाण्यासाठी निघाले. आता 7 दिवसात जशा वेगानं तो रथ गेला तशाच वेगाने तो रथ अयोध्येत आला. 7 दिवस मुक्काम झाला, पण 7 दिवसामध्ये सुमंताने एक शब्दही सांगितलेला नाही. वशिष्ठांना माहीत होते की सुमंत हे अत्यंत या कामी योग्य असे दूत आहेत, आणि ते काहीच बोलणार नाही, बोललेच नाही. परंतु अयोध्या जशी जशी जवळ येत होती तशी तशी अनेक अपशकुन घडत होते. घुबडांचा घुगुत्कार ऐकायला येत होता, घुगुत्कार, कुत्र्यांचं विव्हळणं ऐकायला येत होतं. त्यामुळं भयानक असं वातावरण लक्षात येत होतं. अयोध्या जशी जशी जवळ येऊ लागली तसं तसं त्या ठिकाणी सगळं भकास वातावरण पाहायला मिळत होतं. बरं, अयोध्येच्या रस्त्यावर कोणीच नव्हतं, चिटपाखरू नाही. जशी काही शोककळा पसरलेली आहे, काही मरणकळा प्राप्त झालेली आहे, अशी सगळी अवस्था होती. बरं, अयोध्येमध्ये तर सगळे लोक दुःखीच होते. अयोध्येत प्रवेश केल्यानंतर कुठं शहनाई नाही, कुठं चौघडा नाही, कुठं मृदुंगाचा आवाज नाही, कुठं तुतारी नाही. कारण 15 दिवस सगळ्या अयोध्यावासियांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत दुखवटा पाळायचं ठरवलेलं होतं. त्यामुळं सगळ्या अयोध्येत दुःखच दुःख होतं. कुठं शांतीपाठ नव्हता, कुठं वेदरुचेचा आवाज नाही, सगळे रस्ते निर्जन आणि ओसाड होते. राजवाड्यात आले भरत शत्रुघ्न, पण राजवाड्यात दशरथ काही दिसले नाही. मग मातृमंदिरात आले. मातृमंदिरात आल्याबरोबर भरताने समोर पाहिलं तर आई श्वेतवस्त्रात माता, चेहऱ्यावर उदासी. बरं, आईच्या गळ्यात काही आभूषण नाही, साज शृंगार नाही, म्हणून याच्या मनात थोडी शंका आली बघा. आणि शंकेचं निरसन करून घेण्यासाठी त्यांना आईला काही प्रश्न विचारायला प्रारंभ केला, पण आईनंच त्याला प्रतिप्रश्न विचारले. आणि प्रतिप्रश्नाचे उत्तर देता देता त्याच्या नाकात दम आला, नाकी नऊ आली. बरं, प्रश्न आईची हीच होती साधी, मामा कसा, मामी कशी, आजोबा कशी, आजी कशी, वगैरे वगैरे, जे काही फार महत्त्वाचे नव्हते. परंतु मला आई, मला थोडा माझ्या मनातल्या शंका कुशंका दूर करू दे, मला थोडं बोलू दे, की मला एवढं घाईत का आणलं, कशामुळे बोलावलं. पिताश्री वाड्यात दिसले नाही, राजमंदिर दिसले नाही, पिताश्री कुठे, तुझा अवतार असा का झाला. माझ्या मनामध्ये शंका, ती काहीतरी अघटित घडलं असावं असं मला वाटतं. काय झालं, माझा राम कुठे, राम कुठे, या प्रश्नाचं उत्तर तिनं दिलं नाही, पण तिनं त्याला सांगितलं. हुशार होती भरता. एक लक्षात ठेव, निसर्गाचा नियम आहे, जो जन्मतो त्याला मृत्यू येतोच. प्रत्येकाला बालपण आहे, तरुणपण आहे, वार्धक्य आहे, वार्धक्यानंतर मृत्यू हा ठरलेला आहेच. तुझ्या पित्याला वार्धक्य आलेलं आहे, होतच, आणि वृद्धापकाळामध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते निसर्गाला नियम आहे, तर निसर्ग नियमाप्रमाणे हे सारं घडलेलं आहे. कारण मनुष्य आज न उद्या जाणार, जे मृत्यू हा अटळ आहे. आणि म्हणून तुझ्या पित्यानं देह ठेवला, म्हणून माझी ही अशी अवस्था आहे, म्हणून हे मी श्वेतवस्त्र परिधान केलेले.
आज 14 वर्ष झाली तुझ्या पित्यानं देह ठेवलेला आहे. असं म्हटल्याबरोबर त्यानं मोठ्यानं हंबरडा फोडला. त्याला खूप दुःख झालं होतं. त्याचे अश्रू अनावर झाले होते. दुःखानं तो स्वतःची छाती बडवत होता. मी माझ्या पित्याशिवाय माती राहू शकत नाही. अगं काय झालं होतं त्यांना? मी आजोळी जाताना तर त्यांची प्रकृती चांगली होती. त्यावेळेस तिने सांगितलं, दुःख करू नको रे. मनुष्याचा काळ, वेळ, स्थळ सगळं ठरलेलं असतं भरता. ज्याचा जिथं मृत्यू यायचा त्या ठिकाणीच तो काळ त्याला घेऊन जातो. प्रत्येकाची तारीख ठरलेली आहे आणि तीच तुझ्या पित्याचं झालं. असं म्हटल्याबरोबर वशिष्ठ आले तिथं. वशिष्ठाने येऊन भरताला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. पण भरताचं दुःख अनावर झालेलं होतं. आणि त्यावेळेस वशिष्ठांनी जे भरताला तत्त्वज्ञान सांगितलं ते जन्म मृत्यूचं तत्त्वज्ञान अत्यंत उत्तम रीतीनं त्यांनी सांगितलं. हे सगळ्या जीवांना हे ज्ञान पाहिजे. सामान्यतः जीव हा अज्ञानी आहे आणि अज्ञानामुळे त्याला मृत्यूचं दुःख वाटतं. आणि म्हणून भरताच्या बाबतीत हेच घडलं होतं की भरताला जन्म आणि मृत्यू याचं तत्त्वज्ञानच ज्ञात नव्हतं, माहीत नव्हतं. तो त्याबाबत त्या ठिकाणी अज्ञानी होता. आणि अज्ञान हे माणसाच्या दुःखाचं मूळ कारण आहे. बघा, आम्हाला घरातली एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेल्यानंतर खूप वाईट वाटतं, दुःख होतं. आता हे दुःख होणंही साहजिकच आहे. कसं असतं माहिती आहे का? अनेक वर्षानुवर्ष त्या व्यक्तीचा तुमचा रिलेशन संबंध आलेला असतो आणि एकदम त्या संबंधामध्ये वियोग निर्माण झालेला असतो. संयोग म्हणजे जन्म, वियोग म्हणजे मृत्यू. आता हा वियोग झाल्यानंतर ही व्यक्ती परत आमच्या नजरेत पडणार नाही, ही व्यक्ती आम्हाला दिसणार नाही, या व्यक्तीचा आम्हाला सहवास लाभणार नाही. आणि म्हणून इतके दिवस त्या व्यक्तीबरोबर तुम्ही राहिल्यामुळं त्या माणसाला दुःख होणं साहजिक आहे. पण शास्त्रानं जर कारण कळाल्यानंतर जे ज्ञानी लोक आहेत ते याबाबत जास्त दुःख करत नाही. तेवढ्यापुरतं तेवढं झालं गेलं, ठीक आहे, आता झालं, त्याला काही मार्ग नाही हे त्यांना माहीत असतं. आणि ते मृत्यूला वाईट मानतच नाही. अज्ञानी लोक मृत्यूला वाईट मानतात, मृत्यूला अमंगल मानतात. पण वशिष्ठांनी सांगितलं, अरे भरता, हा मृत्यू हा अमंगल नाहीच आहे, मृत्यू हा मंगल आहे. आणि हा मृत्यू प्रत्येकाला येतोच, हा निसर्गाचा नियम आहे. उपजे ते नाशी नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी आहे का. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलं की जो उत्पन्न झाला तो नष्ट होतो. ही जगाची रीत आहे, निसर्गाचा नियम आहे. म्हणून भूतलावरती जे काही तुम्हाला दिसतं, जे उत्पन्न झालेलं आहे ते आज न उद्या नष्ट होणार. मग या उत्पन्न झालेल्या सगळ्या वस्तू नाहीशा होणार. हा निसर्गाचा नियम आहे. आणि निसर्गाच्या नियमात कोणालाही व्यत्यय आणता येत नाही. निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागता येत नाही. म्हणून हा देह जन्माला आलाय, पण देहाला मृत्यू आहे. गीतेमध्ये देखील हेच सांगितलेले, सगळ्या धर्मग्रंथातून हेच विवेचन केलेले. साधू संत हेच सांगतात की देहाला मृत्यू आहे. परंतु अज्ञानी मनुष्य स्वतःला देह मानतो आणि स्वतः देह मानल्यामुळे त्याला दुःख होतं. जर त्या माणसाचं अज्ञान नाहीचं जाणं, त्याला जेव्हा कळेल की तो देह नाहीच आहे, मनुष्य हा देही नाही, हा देह त्याला मिळालेलं जे वरचा जो भाग आहे तो मनुष्य नाही आहे. हा स्थूल देह जो डोळ्याने दिसणार आहे तो मनुष्य नाही. नाक, कान, डोळे हे सगळे पार्ट्स लावून ही तयार झालेली आकृती आहे. पण या आकृतीच्या मध्ये आत नांदणारा जो आत्मा आहे, ईश्वरी अंश आहे, तो देह आहे.
मी देह नाही तर मी देहामध्ये असणारा आत्मा आहे. मी देहामध्ये असणारा ईश्वरी अंश आहे. या देहाला जन्म मरण आहे. हा देह नष्ट होणार, देह जाळल्या जाणार. परंतु या देहामध्ये असलेला आत्मा मात्र जाळल्या जाणार नाही. तो अमर आहे. नैनन छंदंती शस्त्रांनी नैनन दहती पावक. तो नष्ट होत नाही. हा देह आज न उद्या नष्ट होणार. पंचमहाभूताचा बनलेला आहे. हा देह पंचमहाभूतामध्येच विलीन होणार. तुमचा कार्यभाग संपला की हा देह तुम्हाला पंचमहाभूतात विलीन करावा लागतो. संपला. मग या देहामध्ये असलेला आत्मा हा दुसऱ्या नवीन देहात प्रवेश करतो. त्याला मृत्यू नाही, तो अमर आहे, पण देह मरणार. मग ज्या अर्थी तुम्ही देह नाही, त्या देहामध्ये असलेली तुम्ही आत्मा आहात. म्हणजे तुम्हाला मरण नाही, तुम्हाला मृत्यू नाही आहे, तुम्ही अमर आहात. फक्त फरक काय आहे? जसं जीर्ण झालेलं वस्त्र आम्ही टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करतो, तसा हा आत्मा हा जीर्ण झालेला देह टाकून देतो, नवीन देहामध्ये प्रवेश करतो. मग नवीन वस्त्र परिधान करणं, नवीन कपडे मिळणं किंवा नवीन देह मिळणं हे वाईट कसं म्हणता येईल? हे तर चांगलंच आहे. आणि म्हणून मृत्यू हा मंगल आहे, अमंगल नाही. गणित गात्र झालेलं हे देह 80, 90, 95 वर्षाचा देह झाला. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, तोंडाने दाताने बोलता येत नाही. मग असा गणित गात्र झालेला देह किती दिवस तुम्ही सांभाळणार? म्हणून असा गणित गात्र झालेला देह हा आत्मा त्या देहाला सोडतो आणि नवीन देहात प्रवेश करतो. जन्मलेल्या देहात प्रवेश करतो. त्या जन्मलेल्या देहामध्ये उत्साह असतो, उमंग असते, जीवन जगण्याची लालसा असते, इच्छा असते. म्हणून त्या आत्म्याचं कल्याणच झालं. म्हणून मृत्यू वाईट नाही. मृत्यू हा सखा आहे तुमचा. मृत्यू हा मित्र आहे. आणि मृत्यू हा निसर्ग नियम आहे. वशिष्ठांनी सांगितलं प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू आहे. मृत्यू आवश्यक आहे. मृत्यू नसेल तर चालणार नाही. आणि मृत्यूची काळ, वेळ, दिशा सगळं सगळं ठरलेलं आहे. तुम्ही जन्मल्यानंतर 5व्या दिवशी ज्ञानेश्वर परिणाम असं येतं की 6वी येऊन तुमच्या ललाट रेषेवरती तुमचं भवितव्य लिहिते, तुमचं भविष्य लिहिते. आणि त्याच वेळेस तुमची एक्सपायरी डेट लिहिलेली असते. औषधाची एक्सपायरी डेट त्या बाटलीवर ताबडतोब तिथंच चिटकवली जाते औषध भरलं की. परंतु जन्मल्यानंतर 5 दिवसानंतर 6वी ही लिहिते. पण हे उजागर नाही, जाहीर नसतं. हे आम्हाला माहीत नाही. आणि एक योग चांगला आहे, मृत्यू माहीत नाही हेच बरं आहे. मृत्यू माहीत असतं तर काय झालं असतं, सगळा व्यवहार तुमचा आमचा ठप्प पडला असतो. एका विद्वानाने विचार केला की नाही, वरतून जन्माला पाठवताना भगवंतानं जर छातीवरती आमच्या स्टॅम्प मारून पाठवलं तर 50, 55, 60, 70, 80, 90 तर फार छान होईल. असे स्टॅम्प पाठवले तर काय होईल माहिती आहे का? छान होणार नाही, सगळा व्यवहार ठप्प होईल. अहो, एखादं लेकरू खूप रडायलं, रडून रडून ते थकलं, मूर्छित पडलं. आणि त्याच्या आईला जर म्हटलं अहो त्याला घ्या, ते केव्हा तर रडते, त्याला पाजा थोडं. ती म्हणेल काही गरज नाही पाजायची, मरतं का ते? बघा ना त्याच्या छातीवरती 80चा स्टॅम्प आहे. सगळा व्यवहार ठप्प पडला तो. एखादा म्हातारा खूप तापेनं फणफणला आहे, खोकलतो, बरळतो, त्याला त्रास व्हायला, हातपाय दुखत आहेत, अंग आपटत आहे, पाय आपटत आहे, परंतु त्याला दवाखान्यात न्या म्हटलं तर कोणी म्हणेल कशाला दवाखान्यात न्यायचं? बघा ना त्याच्या छातीवर 75चा स्टॅम्प आहे. आता तर 65 वर्षाचं वय, अजून 10 वर्ष जगणारे राहू द्या. म्हणून भगवंताने हे बरं केलं नाही की तुम्हाला तुमचा मृत्यू माहीत नाही. पण स्थळ, काळ, वेळ सगळे एकच. स्थळ पण ठरलेलं असतं. आपण विनाकारण म्हणतो की अहो पंढरपूरला यात्रेला गेले आणि अपघातात मेले. अहो, ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू तिथंच त्याला ती गाडी घेऊन गेलेली असती आणि तिथं अपघात होत असतो. पुराणात एक कथा आहे की एकदा सगळ्या देवादिकांची मीटिंग होती आणि त्या मीटिंगला
विष्णू परमात्मा होते, यमराज होते. आता विष्णू परमात्मा येणार म्हणजे गरुड येणारच. आणि म्हणून का झालं की हंसाच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपण आपल्या मित्राला फार दिवस झाले भेटलो आणि गरुडाला भेटू. बरं, हंसाची मालकीन हंसारूढ होऊन आली नव्हती, सरस्वती. परंतु हंसाला बातमी लागल्यामुळे आपल्या जवळच इथं मीटिंग आणि इथं विष्णू परमात्मा येणार म्हणजे गरुड येणार, फार दिवस झाले म्हणून ते मित्र भेटायला. आता हंस त्या गरुडाला भेटायला आल्यानंतर त्या मीटिंगला यमराज पण आले होते. यमराज आपल्या त्या रेड्यावरून खाली उतरले आणि यमराजाची आणि त्या हंसाची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याबरोबर यमराज त्या हंसाकडे पाहून जरा मिस्किन हसले. त्यांचं ते हास्य इतकं विचित्र वाटलं त्या हंसाला की हंसाच्या मनामध्ये शंकेची पालच चुकचुकली. आधीच यमराज म्हणले की सगळ्याला भीती, त्यात ते पाहून हसले. अरे बापरे, आपला गेम होतो काय की, अशी भीती निर्माण झाली. आणि लगेच त्याला मानसिक बघा काय झालं माहीत नाही, ताप आला आणि थरथर थरतो तो BP वाढला आणि शरीर त्याचं शहारून चाललं होतं. अंगामध्ये ताप वाटू लागला, थंडी बाजू झाली. आणि तो गेला त्या गरुडाला म्हणाला, मित्रा मी तुला भेटायला आलो, पण तू काय सांगू, त्या यमराजाने माझ्याकडे असं मिश्किलनं पाहिलं की मला त्यांची नजर फार खराब वाटली. आणि त्यांची ती नजर माझ्यावर हटल्याबरोबर मला माझं एकदम BPच वाढलं आणि फार घाबरलो, फार घाबरून गेलो. त्यावेळेस गरुड म्हणाले, यमराजाला काय घाबरतो म्हणाले, ही मीटिंग 1 तास जरी चालली तरी मी तुला 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन सोडून येऊ शकतो, जिथं यम पोहोचू शकणार नाही. काळजी करू नको म्हणे, चल बस माझ्या पाठीवर, रस्त्यानं आपण गप्पा मारत जाऊ. आणि गरुडाने त्या हंसाला 7 समुद्र पलीकडे नेऊन एका आंब्याच्या झाडाकडे ठेवलं. त्याला बैर वाटलं, पण त्याला घबराट होती. प्रकृती काही स्वास्थ्य बरोबर नव्हतं, पण हा आला. आल्यानंतर मीटिंग संपल्यानंतर यांनी यमराजाला विचारलं, म्हणले का हो म्हणे यमराज, तुम्ही माझ्या मित्राकडे पाहून हसले. तेव्हा माझा मित्र फार घाबरला. हो म्हणले, मला तो इथं दिसला म्हणले, आता तो कुठे येतो म्हणले, तो 7 समुद्रापलीकडे तुमच्या भीतीमुळे मी त्याला नेऊन सोडलं. वा म्हणले, फार छान केलंच म्हणले. कसं? अरे मी त्याला पाहिल्यानंतर मला आश्चर्य हे वाटलं की माझे यमदूत त्याला आणण्यासाठी 7 समुद्रापलीकडे गेले त्या आंब्याच्या झाडाकडे, आणि तो इथं दिसला. म्हणून मला जरा आश्चर्य वाटलं, म्हणून मी त्याच्याकडे त्याला मिश्किल त्याला वेगळ्या भावनेनं पाहून हसलो की आता माझ्या माणसांना, माझ्या गेलेल्या यमदूतांना परत इथे यावं लागेल. पण बरं झालं म्हणे तू नेऊन सोडलंच, फार सोपं काम केलं, तिथं त्याचा अंत्य आहे. सांगायचं तात्पर्य असे की ज्याचा जिथं मृत्यू आहे त्या ठिकाणी तो काळ त्याला घेऊन जातो आणि तिथं त्याचा प्राण जातो. मग गाडी नवी घेतली, दर्शनाला गेले, अपघात झाला, हे निमित्त आहे. त्याचा मृत्यू त्या ठिकाणी ठरलेच होता. म्हणजे काळ, वेळ, स्थळ हे सगळं माणसाचं ठरलं. आणि म्हणून वशिष्ठांनी सांगितलं की मृत्यू हा प्रत्येकाला आहे, आणि मृत्यू हा मंगल आहे, अमंगल नाही. मृत्यू हा तुमचा सखा आहे, मृत्यू हा तुमचा मित्र आहे. कल्पना करा बरं, मृत्यू नसतं तर काय झालं असतं. आज एवढा लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे, आणि मनुष्याला, जन्मलेल्या मनुष्याला जर मृत्यू नसता तर आज तुमचे आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा किती मंडळी राहिली असती. आणि या सगळ्या मंडळीचं कोणी करायचं बरं? यांच्यासाठी राहायला जागा, अन्न, वस्त्र, निवारा एवढा आपल्याकडे उपलब्ध राहिला असता का? मग निसर्ग नियम आहे. एकदा अशी ऐकूयात कथा आहे, एका हरदासाने सांगितली कीर्तनकारांनी, की एकदा सिकंदराने ठरवलं की सगळं माझं आयुष्य नुसतं जग जिंकण्यात गेले आणि मला मृत्यू नको. आणि त्यांनी एक विचार केला की आपल्याला मृत्यू जर टाळायचा असेल तर कुठंतरी या सगळ्या जगामध्ये कुठंतरी अमृताचा झरा असेल, आणि ते अमृत आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून त्या अमृताच्या झऱ्याचा शोध त्यांनी सुरू केला.
अमृताच्या झऱ्याचा शोध घेत घेत असताना एका त्याच्या शिपायाने शोध घेतला आणि सांगितलं की महाराज इथं अमृताचा झरा आहे गड्या. मग तिथं सिकंदर आले की उरलेलं आयुष्य आता रामनामात घालू, आपण जीवन जगू थोडं, असं त्यांच्या मनाची चाली. जरा आता निवांत क्षण आहे, सगळं जग मी जिंकलंय, आता काही धावपळ नाही. म्हणून त्या गुहेमध्ये आले आणि त्या अमृताचा जो गुहा होती तिथून अमृत पडू लागलं. ते अमृत हातात घेतलं आणि प्राशन करणार एवढ्यात त्या ठिकाणी एक म्हातारा चक्क पांढरा शुभ्र कावळा बसलेला होता झाडावर तिथल्याच. आणि त्या कावळ्याने सांगितलं, सिकंदरा, अमृत पिण्याऐवजी मी काय सांगतो ते ऐक आणि मग विचार करून तो अमृत पी. सिकंदराने त्याच्याकडे पाहिलं. तो जग्ग म्हातारा कावळा म्हणाला, सिकंदरा, मी कावळ्याचा राजा, तू जसा राजा आहेस तसा मी राजा. महत्वाकांक्षी होतो. आयुष्यभर माझी महत्वाकांक्षा मी पूर्ण केली. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यानंतर मला असा माझ्या मनात इच्छा आला की आपण एवढं महत्वाकांक्षी मृत्यू काय करायचं, आपण जीवन जगू. आणि म्हणून या गुहेत येऊन मी अमृत पिलं. पण माझी आज अशी परिस्थिती झाली आहे की मला मृत्यूच येत नाही, मी अमर झालो. आणि माणसाला जास्त काळ जीवन जगावं ही त्याची इच्छा नसते. पण मी माझ्यावर अनुभव सांगतो, मला आता जगावंच वाटत नाही, मला मृत्यू यावं हे वाटतं. मी निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागलो, पण मला आज मरणाची इच्छा असली तरी मला मरण येत नाही, ही माझी खंत आहे. अहो, माणसाला सगळं सुखच सुख असेल तर दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे, मृत्यू आहे म्हणून जगण्याची किंमत आहे. मृत्यू नसता तर जगण्याची किंमतच राहील नसते. आणि म्हणून आज मला मरणाची आवश्यकता, पण मला मरण येत नाही. मी डोंगरावरून उडी टाकली, रक्तबंबाळ झालो, खूप त्रास झाला, यातना झाल्या, परंतु जीव गेला नाही, प्राण गेला नाही, कारण मी अमर आहे. मी जळत्या अग्नीमध्ये प्राण त्याग केला, होरपळून निघालो, पण मेलो नाही, यातना सहन करायला. मी एका तलवारीवर माझी मान घासली, मान तुटून थोडी राहिली, पण मृत्यू नाही, परत चिटकले गेले. मी या जीवनाला कंटाळलो. याचा तू विचार कर आणि मग अमृत पी. सिकंदराने अमृत पिलं नाही. निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध मी जाणार नाही म्हणाला, आणि ती गुहा शोधून देखील तो परत गेला. म्हणून मृत्यू हा मंगल आहे, अमंगल नाही. तो तुमचा सखा आहे, तो तुमचा मित्र आहे. मृत्यू आवश्यक आहे, कारण जीर्ण झालेलं देह एक ना एक दिवस सोडावा लागतो. परंतु मृत्यू जरी चांगला असला तरी, आणि तो मृत्यू काय करतो की या आत्म्याला दुसऱ्या देहामध्ये प्रवेश देतो. म्हणून आत्म्याच्या दृष्टीने मृत्यू हा मंगलच. तुम्हाला मृत्यू नाही, फक्त तुम्हाला देह बदलायला मिळणार. आणि म्हणून काय माहिती का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शास्त्र सांगतं मृत्यूचं स्मरण असावं, भीती नको. बरं, स्मरण का, तर मृत्यूचं स्मरण असल्यानंतर माणसाला एक लक्षात येतं की आपल्याला मृत्यू आहे आज न उद्या. आणि मृत्यूचं स्मरण असणारा मनुष्य हा नाकाच्या नीट वागतो, सरळ वागतो, सदाचारानं वागतो, नीतीनं नियमानं धर्मानं वागतो. ज्याला मृत्यूचं स्मरण आहे तो. आणि ज्याला मृत्यूचं स्मरण नाही तो कसा आहे. मृत्यूचं स्मरण असणारा मनुष्य विचार करतो की मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरणार आहे मी आज न उद्या, मृत्यू आवश्यक आहे, पण मी कीर्तिरूपानं उरेल. आणि म्हणून तो धर्मानं सत्कर्म करत राहतो, नीतीनं नियमानं वागतो, त्याच्या हातून चुका होत नाही, ज्याला मृत्यूचं स्मरण आहे. पण तो मृत्यूला भीत नाही, त्याला माहिती आहे आज न उद्या मृत्यू येणार आहे. पण मृत्यूचं स्मरण का, तर मला कधी मृत्यू येईल हे मला सांगता येत नाही. जीवन क्षणभंगूर आहे, पाण्याचा बुडबुडा आहे, केव्हा देह जाईल त्याचा नेम नाही. आज मी आहे, उद्या मला सांगता येत नाही. मग माझा जर देह केव्हा जाईल याचा मला भरोसा नाही, तर मग मी वाईट का वागू, मी चांगलं का कर्म करू नये, चांगलं का वागू नये. आणि म्हणून तो मनुष्य चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो. एकदा काय गंमत झाली की नाथ महाराजाच्या चरित्रातली एक कथा आहे.
नाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलं. भावार्थ रामायणामध्ये मृत्यू फार सुंदर विवेचन केलं की मृत्यू माझा सखा, मृत्यू हा मंगल आहे, मृत्यू हा अमंगल नाही. पण मृत्यूचं स्मरण असावं, भीती नसावी. पण अज्ञानी माणसं मृत्यूची भीतीच धरतात. नाही, स्मरण ठेवा. आता काय झालं की एकदा नाथ महाराजाच्या त्या चरित्रामध्ये वर्णन फार सुंदर बघा की तिथे मांडे नावाचे ग्रस्त होते आणि रिटायर माणूस. आयुष्यभर त्यांनी तिथे एक नाथ महाराजा पैठणला कुच्चर वाटा नावाचा वाटा आहे, जो आता ऐतिहासिक वस्तू म्हणून त्याचं संग्रह केले शासनाने स्वतः ताब्यात घेतली. त्या कुच्चरवाट्यावरती हे रिटायर झालेले मांडे आणि त्यांचे मित्र बसायचे आणि बसून त्या कुच्चरवाट्यावरती ते काय करायचे की येणाऱ्या जाण्याची टिंगल टवाळी करायची, चेष्टा कुचेष्टा करायची. मग तिथे आबाल नाही, वृद्ध नाही, तरुण नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कोणालाही ते नाव ठेवायचे. उचलली जीभ, लावली टाळाला. अशा प्रकारे त्या माणसाच्या मनाचा विचार करत नव्हते. त्या माणसाला काय दुःख होत असेल याचाही काही नाही. यायनं मात्र सगळ्याला आनंद मिळत होता आणि सगळे त्याचे सोबती हसत होते. त्यांनी हसलं की यांनी आपली कोणाची टिंगल करावी. बरं, गावात सगळे लोक त्याला हिंमत नव्हती त्याला बोलणे, त्याला सगळे घाबरत होते. एकदा संक्रांतीचा दिवस होता. नाथ महाराज त्याच रस्त्याने येत असताना याने नाथ महाराजांना बोलावलं. नाथ महाराज म्हणले, का सगळे संपले का म्हणले पैठणमधले लोक? म्हणले, आता आमच्यावर आज संक्रांत दिसायली. काय म्हणणं तुमचं? ते म्हणले, नाथ महाराज संक्रांत तुमच्यावर नाही म्हणले, काही म्हणणं नाही म्हणले, माझं एकच मला विचारायचं तुम्हाला. त्याला काय की नाथ महाराज, जीवनामध्ये मी तुमच्याकडे बघतो तुम्ही सदा एव्हरग्रीन का? सतत तुम्ही हसतमुख असता, सतत खुश असता, सुखी असता. तुमच्या या सुखाचं रहस्य काय? म्हणले, एवढंच सांगा. नाथ महाराज विनोदाने म्हणाले, हे पा म्हणाले मांडे, आज म्हणाले सांगून उपयोग नाही, कारण आता तुमच्यात बदल होणार नाही. तुम्ही बदल होण्याच्या पलीकडे गेलेले आहात, म्हणून तुमच्यात बदल अजिबात होणार नाही. एक लक्षात घ्या. हा प्रश्न जर तुम्ही बालपणी, तरुणपणी विचारला असता आणि याचं उत्तर मी दिलं असतं तर काहीतरी तुमच्यात बदल झाला असता. पण आता बदल होण्याच्या पलीकडे तुम्ही गेलेला आहात. आणि आता तुमचं राहिलंच काय बदल होऊन? मला सांगणं, बदल होऊन काय फायदा होणार? आणि बदल तर होणार नाही. काय म्हणले, तुमचं आयुष्य राहिलंच किती आता? म्हणले, या आयुष्याच्या मोडवरती मनुष्याचा स्वभाव बदलत नसतो. बदलायला काही काळ वेळ लागतो. आणि म्हणून आता तुमचं राहिलं काय? 95 5 राहिले. अहो, तुम्ही 7 दिवसात मरणार. तुम्ही 7 दिवसात मरणार. त्यामुळं तुम्हाला आता सांगण्याची मी भानगडी पडत नाही. हे रहस्य असं गोपनीयच राहू दे, असं म्हणून नाथ महाराज निघून गेले. तर नाथ महाराज निघून गेल्यानंतर तुमचं वय झालं, तुम्हाला आता सांगण्याच्या भानगडी पडण्यात नाही, अर्थ नाही, तुमच्यात बदल होणार नाही. आणि शेवटचा एकच शब्द, 7 दिवसात तुम्ही मरणार. हा शब्द त्या गृहस्थाच्या जिव्हारी लागला. लगे मिटिंगच बंद केली. आणि मिटिंग बंद केल्याबरोबर घरी गेला, पत्नीला सांगितलं असं असं घडलं. नाथ महाराज या साधू संतांच्या मुखातून शब्द निघाला की 7 दिवसात मी मरणार. अरे बापरे, त्यानं लगेच तासच लिहून ठेवले. 7 दिवसाचे 167 तास. 1 तास कटला की खडून त्याच्यावर फुली मारतो. 1 तास गेला, 2 तास गेले, 3 तास गेले. अगदी मनावर घेतला होतो शब्द. मग त्याने त्याच्या पत्नीनं विचार केला की, आणि दुसरी दिवशी म्हणून कुच्चरवाट्यावर त्यानं पाऊल टाकला नाही. दुसऱ्या दिवशीपासून त्याने विचार केला की आजपर्यंत या कुच्चरवाट्यावर बोलून मी कोणाकोणाची शाब्दिक हिंसा केली, कोणाकोणाचं मन दुखवलं. त्यांची यादी केली आणि त्या प्रत्येकाच्या घरी जाऊन यांनी क्षमा मागायला सुरुवात केली, लोटांगण घालायला सुरुवात केली. अशा रीतीनं जेवढ्या लोकांचे आजपर्यंत त्यांनी टिंगलटवाळ केली त्या सर्वांच्या घरोघर जाऊन क्षमा मागितली. 7 दिवसात मृत्यू येणार, यामुळे त्यांच्यामध्ये एवढा आमूलाग्न बदल झाला की नाही त्या व्यक्तीच्या लग्नासाठी, कार्यासाठी आर्थिक मदत, शारीरिक मदत, जे मागाल ते प्रत्येकाला देऊ लागले. हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रत्येक रोग्यांना फळफळावर वाटू लागले. अशा रीतीनं या माणसामध्ये एवढा आमूलाग्न बदल झाला.
तो सदाचारानं, धर्मानं, नीतीनं, नियमानं नाकाच्या नीट वागू लागला. पाहता पाहता 2 दिवस 3 दिवस गेले. लेकीबाळींना, मुलींना सगळ्यांना बोलावून घेतलं की आजच्या 7 दिवस बाबा जाणार आहेत. सगळ्याला निरोप गेले. नातोंड पतोंड सगळे आले. घरी गोकुळ जमा झालो. पाहता पाहता 4 दिवस गेले, 5 दिवस गेले, 6 दिवस गेले, 7वा दिवस उजाडला. गावातल्या लोकांनी विचार केला की एवढा यांच्यामध्ये बदल झाला या सुधाकररावमध्ये. आता म्हणाले सुधाकरराव हा साधा माणूस राहिला नाही, तो संत झाला. 7 दिवसामध्ये त्यांनी कोणाचं निंदा नालस्ती केली नाही आहे. उलट त्याचा देह लोकांच्या उपकारासाठीच उपयोगी झाला म्हणाले या 7 दिवसामध्ये. आणि म्हणून असा जर माणूस आजच्या 7व्या दिवशी जर नाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्यानं जर देहत्याग केला तर अशा माणसाला तसं नेता येणार नाही. त्याला वाजत गाजत नेऊ, वस्त्र घालू त्याला आणि शहनाई तुंतुन डफळं वाजत त्याला नेऊ. आता हे राहत होते वरती, खाली जागा होतीच. मग त्या जागेमध्ये सगळे गावातले लोक जमा झाले. त्या मांडेच्या दारामध्ये सगळं गाव आलेलं आहे. खाली भजनी मंडळ पण आले की त्याला तसं कसं न्यायचं, संत माणूस. आणि मग खाली भजनी मंडळाचं भजन सुरू झाले. आबिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हे लोक जमून झाले वरती. त्याला त्रास व्हायला. सगळे आजार हे सायकिक असतात, मानसिक असतात. घाम काय फुटायला, काहीतरी बदल झाल्यासारखं वाटायला, हार्ट धडधड करू लागलं. सायंकाळची वेळ होती. त्याने पत्नीला सांगितलं आता घोंगडी टाका. आता संपलं माझं. 7 वाजता मला सांगितलं होतं आणि 7 वाजायला 10च मिनटं बाकी. घोंगडी टाकली. बायकोनं तोंडामध्ये तुळशीचं पान दिलं, तोंडात मंगळसूत्र दिलं. लेकी बाई सगळ्या भोवती जमा झाल्या. सगळ्या मोठ्याले गळा काढून रडू लागल्या आणि आरडाओरडा वर सुरू झाला. खाली एकदम अचानक एक जण टावेल गिवेल अंगावर घेऊन आणला होता. कारण अशी मंडळी असती, कुणी मेलं की पटकन पुढे पुढे करून सगळं काम करायला. आणि त्या माणसाला राहवत नाही. त्यानं विचारलं, अहो म्हणाले पण ते सामान राहिलं नाही म्हणले सगळं. आता सामान कुठलं तर मयताच्या अंत्यसंस्काराचं सामान, लाकडं, पेंड्या, बांबू, ते मडकं वगैरे वगैरे. तर दुसरं म्हणलं, अरे म्हणला पेटी वाजवणारे जे सावकारी दुकानदार त्यांचंच दुकान आहे, त्याचं किल्ल्या घेऊन आलेत ना. बरोबर, मरू तर द्या ना त्या माणसाला. तो मनुष्य मेला की हे पटकन आपल्याला सामान काढून देतील, घेऊन येऊन देऊ वाजत गाजत. सावकारानं किल्ल्या दाखवले. हो म्हणले, मी घेऊन आलो, मी काळजी करू. अशा रीतीनं खाली गायन चाललेलं. अचानक त्याच वेळेस काय झाले की एकदम तिकडनं जे आहे ते नाथ महाराज आले. आणि नाथ महाराज आल्याबरोबर सगळ्या लोकांनी आरडाओरडा केला, नाथ महाराज आले, नाथ महाराज आले. मग नाथ महाराजाला रस्ता द्या म्हणल्याबरोबर नाथ महाराजाला रस्ता दिला आणि नाथ महाराज वरती गेले. वरी गेल्यानंतर नाथ महाराजांना पाहिलं घोंगडी त्याला झोपलेले, तोंडामध्ये तुळशी पण दिले. बायको रडाली, मुलं रडाले. अरे म्हणले काय रडताय, काय झालं म्हणले. ते म्हणले बघा ना आता जाणार आहेत नाथ महाराज, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आजचा 7वा दिवस आहे. नाथ महाराज म्हणले 7वा दिवस आहे. आले त्याच्याजवळ. आल्यानंतर त्याच्या मांडीवर थाप मारली. काय झालं म्हणले सुधाकरराव उठा. त्याला नाथ महाराज आता मी जाणार आहे म्हणले, तुम्ही सांगितलं ना 7 दिवसात मरणार. आज 7 बरोबर संध्याकाळी 7 वाजता बोलले होते. आता 7 वाजले, संपलं म्हणले 7वा दिवस माझा. म्हणले झालं म्हणले, तुमची कृपा राहू द्या म्हणाले. आणि माझा अंत्य फार झालं, तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झालं आणि आता मला देह ठेवायला हरकत नाही. म्हणले मांडे थांबा 2 मिनटं म्हणले, मला तुमची जरा बोलू द्या म्हणले. एक सांगा म्हणले, तुम्ही आज मरणार कोणी सांगितलं. म्हणले महाराज तुम्हीच म्हणले. म्हणले आज. म्हणले हो. आज वार कुठला आहे म्हणले आमका आमका. तारीख कुठली आमकी आमकी. तिथी कुठली तमकी तमकी. आयन कुठलं हे. महिना कुठला आहे आमका आमका. वार महिना तिथी वेळ हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ते म्हणले वार महिना तिथी नव्हती सांगितली, दिनांक पण नव्हता सांगितलं, म्हणजे तारीख नव्हती सांगितली. मग फक्त 7 दिवसात तुम्ही मृत्यू येणार म्हणले. म्हणलं बरोबर आहे, बोला म्हणले कोण होते तुमच्याबरोबर. मग ते 4 लोक बोलवले साक्षीदार. नाथ महाराज म्हणले काय म्हणालो मी, तुम्ही म्हणलेले 7 दिवसात मरणार. मग 7 दिवसात मरणार म्हणल्यानंतर मी आजचा तिथी वार दिवस वेळ आजची सांगितली होती का तारीख. त्याने नाही.
मग मी आजही सांगतो की ना, तुम्ही सुधाकरराव 7 दिवसातच मरणार आहेत. कारण आठवड्याचे दिवस 7च आहेत म्हणले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 दिवसापैकी एक दिवस तुमचा मृत्यू हा अटळ आहे. हे आजही मी तुम्हाला सांगतो म्हणजे. आता माझ्या प्रश्नाचे एका उत्तर द्या की ज्या दिवशी या 7 दिवसामध्ये तुम्ही किती लोकांची टिंगल केली, किती लोकांची टवाळी केली, किती लोकांची मानसिक हिंसा केली, किती लोकांना तुम्ही बोललेत, किती लोकांना दुखवलं, किती लोकांचं मन नाराज केलं, मला याचं उत्तर द्या. ते म्हणले, महाराज अहो तुम्ही सांगितल्यापासून ते मृत्यूच माझ्या डोळ्यासमोर दिसत होता, मरणच माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं. आणि ते मृत्यू डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं मी कोणाचीच टिंगल टवाळी केली नाही. उलट ज्या लोकांची टिंगल केली, ज्यांची मानसिक हिंसा केली, ज्याचं मन दुखवलं, त्या सर्वांच्या घरी जाऊन साष्टांग दंडवत घालून त्यांची क्षमा मागितली, क्षमा याचना केली. मी क्षमा याचना करून जेवढं जमल तेवढं सत्कर्म केलं, गोरगरिबांना मदत केली, लोकांच्या लग्नाकार्यात मदत केली, लोकांना पैशानं मदत केली, आजारी लोकांना फळफळावा दिलं, ज्याला जे काम पडेल त्याचं सहकार्य केलं. अत्यंत 7 दिवस मी सत्कर्म केलं, सदाचारानं वागलो, नीतीनं वागलो, नियमानं वागलो, धर्मानं वागलो, कोणाची मानसिक हिंसा केली नाही. मग एवढं झालं म्हणजे 7 दिवसात. आता कळायला का म्हणले उत्तर? आम्ही सदैव असंच वागतो. आम्हाला माहिती आहे की मृत्यू एक दिवस येणार आहे, कारण जीवन क्षणभंगूर आहे, काळाचा बुडबुडा आहे, केव्हा मृत्यू येईल हे सांगता येत नाही. मग मृत्यू जर नक्की येणार आहे तर मग आपण कशाला कोणाचं वाईट करावं, कशाला कोणाला हिनवावं, कशाला कोणाचा द्वेष करावा, कशाला कोणाचा मत्सर करावा, कशाला कोणाला नावं ठेवावं. आणि म्हणून आम्ही असं वागतो, म्हणून आम्ही एव्हरग्रीन आहोत, सदैव सुखी आहोत, सदैव हसतमुखी आहोत. म्हणून लक्षात ठेवा सुधाकरराव, मरणाची भीती नको, पण मरणाचं स्मरण असावं. आणि मरणाचं स्मरण असलं की मनुष्य तुमच्यासारखा नाका नीट वागतो, धर्मानं वागतो, सदाचारानं वागतो. आणि म्हणून माणसानं नेहमी असं कर्म करावं की आपण मेल्यानंतर आपलं नाव व्हावं, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कबीरदाजीनं फार छान म्हटले की माणसाला मृत्यू होतो माणसाचा. त्याने सांगितलं की जन्मताना मनुष्य रडतो आणि जग हसत असतं, पण मरताना मनुष्यानं हसावं. ज्याला मृत्यू आला त्यानं आनंदानं जावं की माझा आता शेवट दिवस गोड झाला आहे, माझं सगळं काही झालं आहे, छान आहे. हसत मुखानं त्या मृत्यूला त्यानं कवटाळावं आणि त्यावेळी जगानं रडावं की अरे अरे चांगला माणूस देह सोडून जातो हो. हळहळ व्हावी लोकांची. म्हणून कबीरदाजीने म्हटलेलं आहे, जब तुम पैदा हुए तुम रोए जग हसे. तू रडलास रे बाबा, पण तू जग आनंदी होतं, साखरपान वाटले, पेढे वाटले. ऐशी करणी कर चलो. असं कर्म करा की तुमच्या मृत्यूच्या वेळी तुम हसे जग रोए. तुम्ही हसत मुखानं त्या मृत्यूला कवटाळा आणि जगानं तुमच्याबद्दल हळहळ करावी. आणि म्हणून या ठिकाणी फार सुंदर रीतीनं नाथ महाराजांनी हे तत्त्वज्ञान सांगितलं. वैशिष्ट्यानं मृत्यूचं आणि जन्माचं रहस्य पण समजावून सांगितलं. अशा प्रकारचं जन्म मृत्यूचं रहस्य जर प्रत्येक व्यक्तीला कळालं तर त्याला मृत्यूची भीती वाटणार नाही. आणि म्हणून रामायण जीवनाची आदर्श आचारसंहिता आहे. अशा या सगळ्या कथा तुम्ही या समाजापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. अशा रीतीनं जन्ममृत्यूचं त्याला रहस्य सांगितल्यानंतर वैशिष्ट्य म्हणाले, अरे म्हणाले 15 दिवस झाले म्हणे दशरथाचा देह म्हणे तेलाच्या डोणीमध्ये म्हणे, आता तरी त्याचे अंत्यसंस्कार आज करू म्हणाले, आपण करणं आवश्यक आहे. तो म्हणाला अंत्यसंस्कार मी काय करू, राम अधिकारी आहे. पण वैशिष्ट्याने सांगितलं राम अधिकारी असला तरी राम वनात गेलेला आहे, राम आणि लक्ष्मण, आणि त्यामुळे हा अंत्यसंस्कार तुलाच करावा लागेल. वनवास का म्हणला? रामाने काय ब्रह्महत्या केली का, कोणाची स्त्री हत्या केली का, कोणाचं धन अडक केलं का? कशामुळे रामाला हद्दपारी शिक्षा? रामाचा अपराध काय? आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या कैकेयी मातेनं सांगितलं की रामाचा काही अपराध नाही बेटा, तुझ्या पित्याला वार्धक्य आलं होतं म्हणून रामाला राजगादीवर बसवायचं ठरलं, पण माझी इच्छा होती की तू युवराज व्हावं, तुला युवराज झालेला पाहावं,
आणि मी राजमाता व्हावी, आणि याकरता मी तुझ्या पित्याला 2 वर त्यांनी मला मागे दिली होती, ते 2 वर मागितले. एका वराने तुला राज्याभिषेक आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास. अरे अरे आई, तू किती दुष्ट आहेस, किती चांडाळणी आहेस ग. अगं रामाला वनवास का? तू आई म्हणण्याच्या लायकीची नाहीस, तू अपात्र आहेस, तू दुष्ट आहेस, तू कुलट आहेस, तू घरफोडी आहेस, तू रामावर अन्याय केला, तू घातकी आहेस, तू वैरीण आहेस. रामाच्या वनवासामुळेच पित्यानं देह ठेवला आहे. माझ्या पित्याच्या वधाला तूच कारणीभूत आहेस. तू पतिव्रता नाहीस, लक्षात ठेव. तू हत्यारी नाहीस, तू दशरथाची हत्या केलीस. मी तुझा एक शब्द ऐकणार नाही, तुझी ही आसुरी इच्छा मी पूर्ण होऊ देणार नाही. तू राजमाता होणार नाहीस, लक्षात ठेव. कौसल्या माता हीच राजमाता होईल, आणि मी युवराज होणार नाही, तर राम हाच युवराज होईल. रामालाच राज्याभिषेक होईल. मी अंत्यसंस्कार करीन, अंत्यसंस्कार केल्यानंतर मी जाणार, रामाला आणणार आणि रामालाच राजगादीवर बसवणार. आणि देशानं तो आपल्या आईला म्हणतो, मातानं तू वैरिणी, तू आई नाहीस, तू वैरीण आहेस. अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय, धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय. अगं तू अश्वपती राजाची कन्या होऊ शकत नाहीस. तो राजा किती नीती नियमानं धर्मानं वागणार आहे, आणि माझी माय होऊ शकत नाही, कारण धर्मात्मा आहे तो. धर्मात्माच्या वंशामध्ये तुझ्यासारखी कृत्य कशी जन्माला येईल. वधनाथाचा करील मुडे, पतिव्रता का कुणी, मातानं तो वैरिणी. अगं कोण पतिव्रता आपल्या पतीचा वध करील ग? आणि तुझ्यामुळे दशरथाचा वध झाला आहे, म्हणून तू माझी माता नाहीस, तू माझी वैरी नाहीस, लक्षात ठेव. वनात भ्रात्या धाडी येले तू, स्वर्गी धाडी येले तात. अरे अरे, माझ्या भावाला तू वनात पाठवलंस, आणि माझ्या पित्याला तू स्वर्गात पाठवलंस. अगं श्रीरामाला वल्कल देताना तुझे हात का जळले नाही? श्रीरामांना वल्कले देता कानच जळले हात, उभी न राहा पळभर येते काळे कर जा वणी, मातानं तू वैरिणी. तू इथं उभाच राहू नको, तूच खरं म्हणजे वनामध्ये काळ करायला पाहिजे होतं. तू माझी आई नाहीस, तू वैरी नाहीस. निराधार हा भरत पोरका, कुठे आसरा आज. आज मला कुठं सहारा नाही, कुठं आसरा नाही. मी निराधार जवळ, मला पिता नाही, माझा भाऊ नाही. निपुत्रके तू मीरव लिहून वैधव्याचा साज. तुला मी तुझा पुत्र नाही, तू निपुत्रकेस, आणि पिता नसल्यामुळे आता तुला वैधव्याचा साज लिहूनच या ठिकाणी मिरवावं लागेल. पडोन छाया तुझी पापिनी, सदनी सिंहासनी. तुझी छाया या सदनावर, या राजवाड्यावर, या सिंहासनावर पडू नये, मातानं तू वैरिणी. अरे काय या अयोध्येत आलो तेव्हापासून पाहतो मी, उजाड सगळं अयोध्या झाली. राम नसल्यामुळे हे नगर सगळं उजाड झाले. वनाहून हे उजाड झाले, रामाविन हे धाम. वनात हिंडून धुंडून आणीन परत प्रभू श्रीराम. वनात हिंडेल फिरेल आणि रामाला धुंडून मी परत रामप्रभूला आणेल. नका आडवे येऊ आता तुम्ही माझ्या वचनी, मातानं तू वैरिणी. माझ्या वचनाच्या आड कोणी येऊ नका. आई, तू आई नाहीस, वैरी नाहीस. आणि अशा रीतीनं नंतर त्यांनी जे ते या दशरथाचा अंत्यसंस्कार केला. कौशल्यने त्याची समजूत घातली की बाबा, तू सत्यप्रिय आहेस, पापभिरू आहेस, तुझं रामावर फार प्रेम आहे, तुझ्याबद्दल आमच्या मनात तर शंकाच नव्हती रे. कौशल्येनं आणि सुमित्रेने त्याचं सांत्वन केलं. आणि नंतर वशिष्ठ म्हणाले, भरता झालं गेलं विसरून जा, आधी अंत्यसंस्कार करून घे. मग तो दशरथाचा देह स्नान घालून पालखीमध्ये ठेवला आणि अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेबरोबर मंत्री होते, पुरोहित होते, प्रजा होती. वशिष्ठांनी त्याच्या देहावरती फुलं, हार, गुलाल व्हायला दुःखद यात्रा निघाली. मोठ्या जड अंतःकरणाने या भरताने चंदनाची चिता पेटवून दशरथाचा अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कार केल्यानंतर 8-15 दिवस त्या अंत्यसंस्काराप्रमाणे सगळे संस्कार झाले. आणि संस्कार झाल्यानंतर 15 दिवसानंतर मग मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीचा हेतू हाच होता की भरताला राज्याभिषेक करावा आणि भरतानं राज्य कारभार पाहावा. भरत स्वतः मिटिंगला होता, पण भरताने नकार दिला की मी राजगादीवर बसणार नाही, मी परत रामाला आणणार आणि त्यालाच राज्याभिषेक करणार. भरताचा निर्धार पाहिला या सगळ्यांनी, आणि भरताचा निर्धार पाहून या सगळ्यांनी ठरवलं ठीक आहे म्हणाले. मग वशिष्ठ, मंत्रिमंडळ, माता पिता, चतुरंग सेना, सगळे सुमंत, चारण, भाट, हजारो नागरिक, आबाल, वृद्ध, तरुण, स्त्रिया, सगळे मोठा समुदाय श्रृंगवीरपुराकडे निघाला. आधी गुहाला शंका आली, आणि गुहाला शंका आल्यानंतर गुहाने 500 नौका तयार ठेवल्या होत्या पाण्यात बुडविण्यासाठी या सर्वांना. पण काही क्षणातच भरताची भेट झाल्याबरोबर गुहाची शंका, संशय नाहीसा झाला, आणि उलट त्यांनी 500 गंगा नौका देऊन त्या सर्वांना गंगा पार केली. गंगा पार केल्यानंतर भारद्वाज ऋषीच्या आश्रमात आली. भारद्वाज ऋषीलाही त्या ठिकाणी थोडी शंका आली होती, आणि तिथं आल्यानंतर मग मात्र भारद्वाज ऋषीची शंका नाहीशी झाली. कारण गुहाकडून त्यांनी वल्कले धारण केले होते, जटाजूट बांधल्या होत्या, आणि तो स्वतः तपस्वी झाला होता. आणि तपस्वी झाल्यानंतर त्यानं भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये रात्री भारद्वाज मुनींना विनंती केली की ऋषी महाराज, मुनिवर्य, इथून पुढे माझं जीवन सत्कर्मी लागावं, माझ्या हातून चांगलं कर्म व्हावं, आणि माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, याकरता मी कोणती साधना करू, कोणती उपासना करू, कोणतं नामस्मरण करू, कोणतं चिंतन करू, हे तुम्ही मला मार्गदर्शन करावं. त्यावेळेस वशिष्ठांनी सांगितलं की नामस्मरण हा सर्वात श्रेष्ठ तारक असा मंत्र आहे बघे, आणि त्यातल्या रामनाम हा बीज मंत्र आहे. हा रामनाम म्हणजे तुमच्या हृदयामध्ये असलेल्या आत्मा रामाचा हा मंत्र आहे, ज्यानं पापाचा नाश होतो. आणि कलियुगामध्ये किंवा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, चारही युगामध्ये जो हा नाम घेईल तो हे भवसागर तरून जाईल. आता कलियुगामध्ये तो वाल्मिकी रामायणानं हे रामायण लिहिण्याचा हेतू हाच होता वाल्मिकीचा, की कलियुगामधील जनतेला, सामान्य लोकांना त्याचा फायदा व्हावा. कारण व्यासाने सांगितलं होतं की सत्ययुगामध्ये ध्यान धारणेनं मुक्ती मिळेल, त्रेतायुगामध्ये यज्ञयागानं, द्वापारयुगामध्ये पूजापाठ, आणि कलियुगामध्ये फक्त नामस्मरणानं. आणि म्हणून वाल्मिकीनं जे रामायण लिहिलं, त्या रामायण लिहिण्यामध्ये वाल्मिकीचे खरं महत्त्वाचे 2 हेतू होते. एक तर सदाचार, नीतीनं धर्मानं वागणं, आचरण, आणि दुसरं नामस्मरण. कारण त्यांचा स्वतःचा अनुभव होता की माझ्यासारखा पापी, ज्यांनी 7 रांजण भरले होते, 1 मनुष्य मारला की 1 दगड टाकावा, पण एवढं मोठं पाप केवळ रामनामानं नष्ट झालं. आणि म्हणून वाल्मिकी रामायणाचं तत्व हे की नामस्मरणाचा प्रसार आणि प्रचार. म्हणून हे वेदांताचं सार आहे. कारण वेद काय सांगतो, वेद अनंते बोलीला, अर्थ इतुलाची साधीला, विठ्ठलाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. वेदांत हेच सांगतं, नामस्मरणाचंच महात्म्य सांगतं. आणि म्हणून रामायण हे वेदांताचं सार आहे. आणि स्वतःचा अनुभव नाही, ज्या अनुभवानं वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि जन्माला येणाऱ्या रामाच्या आधी 60,000 वर्ष रामायण लिहिलं वाल्मिकीने. हा सगळ्या त्या रामनामाचा परिणाम. आणि म्हणून या रामनामाचा प्रसार करण्यासाठी, हे गुह्य तत्त्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाल्मिकीनं रामायण लिहिलं. आणि म्हणून भरद्वाजसारख्या ऋषीची योजना करून रामनामाचं महत्त्व या कथेद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचविले. केवळ वेदच नामस्मरण करा म्हणतो असं नाही, तर माऊली तर म्हणतात 4 वेदी जाणं, 6 शास्त्री कारणं, 18 पुराणं, हरीशी गात. कोणतंही पुराण घ्या, त्यात वेदांताचं सार असतं, वेदांताचं तत्व असतं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण नामस्मरणाचंच महात्म्य सांगतात. वाल्मिकीचं रामायण घेतलं तर वाल्मिकीचं रामायण देखील नामस्मरणाचंच महत्त्व सांगतं, की वाल्याचा वाल्मिकी झाला तोही नामामुळे, रामनामामुळे.
आसुर कुळातला प्रल्हाद देखील तरला तो रामनामाने. आणि भारद्वाज मुनींनी भरताला नामस्मरणाचंच महात्म्य सांगितलं. या हिरण्यकशिपूनं तर त्याच्या राज्यामध्ये दौंडी दिली होती की माझ्या राज्यात नारायणाचं कोणी नाव घेऊ नये. पण प्रल्हादाने त्या नारायणाचं नाव घेतलं. नारायणाचं नाव घेतलं आणि त्या प्रल्हादाला किती त्रास दिला त्याने. पर्वतावरून खाली टाकलं, उकलत्या कढईच्या तेलात टाकलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, त्याला विष दिलं. एवढा प्रकार करून तो मारल्या जात नाही, मरत नाही म्हणल्यानंतर त्याने विचारलं, अरे तुला मी एवढा मारण्याचा प्रयत्न करतो पण तू मरत का नाही. ते त्याने सांगितलं, माझा भगवंत मला वाचवतो. कुठं येतो? जडी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे भरलेला आहे बाबा, तो नाही असं ठिकाणच नाही. आणि म्हणून त्याने विचारले, या खांबात आहे का? म्हणजे हो, या खांबात आहे. खांबावरती गदा मारतात, त्या खांबातून नरसिंह रूप घेऊन भगवंत अवतारले. काय अवतार घेतला होता नरसिंह भगवंताला? अर्धा नर आणि अर्धा सिंह. कारण या हिरण्यकशिपूनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतल्यानंतर तशा अटीच घातलेल्या होत्या की मला देव, दानव, गंधर्व या कोणाकोणी मृत्यू नको. तू उत्पन्न केलेल्या 84 लाख योनी तुझ्या कोणाकडनंच मला मृत्यू नको. म्हणून भगवंताला ही स्वतंत्र योनी घ्यावी लागली. कशासाठी? केवळ भक्ताचा प्रतिपाल करण्यासाठी. नामस्मरण केलं त्या भक्तांनी. त्या नामस्मरणामुळं भगवंताला हा असा वेश घ्यावा लागला, नरसिंह अवतार. आणि त्यांनी नरसिंह अवतार घेऊन त्या हिरण्यकशिपूला ठार केलं. अहो, आसुर कुळातला प्रल्हाद तरला. विचार करा, प्राणी योनीमधला पशु योनीतला गजेंद्र पण तरला नो, गजेंद्रना. आणि तो मगर पण तरला. त्या मगरानं पाय धरला असता सगळ्या त्याच्या गजेंद्राच्या सगळ्या कुटुंबियांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला नाही. शेवटी त्याची पूर्वसंचित चांगलं होतं आणि त्याला स्मरण झालं की नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कुणी, आणि अंती प्राण एकलाच तू जाशील माझी माझी म्हणून. आणि म्हणून त्या गजेंद्रानं हरीचा धावा केला आणि हरी धावत आला आणि हरीनं त्या गजेंद्राची सुटका त्या मगरीच्या तावडीतून केली. गजेंद्र मुक्त झाला आणि मगरही मुक्त झाली. कशामुळं? हरीचं नाम घेतल्यामुळे, हरीचं स्मरण केल्यामुळे, हरिनामामुळे हे झालं. याचा अर्थ त्या भागवतामध्ये अजामिळ ब्राह्मणाची पण कथा आहे. मुलाचं नाव घेतलं. याचा अर्थ असा की नाम कसं घ्या, उद्धारकाचे. फक्त नाम घेताना तुमची श्रद्धा पाहिजे, तळमळ पाहिजे आणि सतत तुमचं नामस्मरण करता करता तुमच्या इंद्रियाला वळण पडलं पाहिजे आणि तुमचा स्थायीभाव नाम झाला पाहिजे. आणि याच्याकरता समर्थांनी सांगितले, उठता बसता खाता पिता, धंदा करता, व्यापार करता, काही करत असताना तुम्ही नाम विसरू नका. त्याला वयाची अट नाही, काळाची अट नाही, स्थळाची अट नाही, वेळेची अट नाही. केव्हाही सकाळ दुपार संध्याकाळ सतत भगवंताचं नाम घ्या. स्थायीभाव नाम होऊ द्या. आणि स्थायीभाव नाम झाल्यानंतर तुमच्या मुखातून मृत्यूच्या वेळी ते नाम बाहेर येईल आणि ते नाम मृत्यूच्या वेळी आल्यानंतर तुम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. ह्या नामस्मरणाचं महात्म्य अशा रीतीनं भरताला सांगितलं. आता खरं म्हणजे गंमत अशी बघा, भरताला काय करायचं होतं नामस्मरणाचं महात्म्य सांगून? भरत तर हा विष्णू परमात्माचा अंश आहे. रामायणामध्ये एक अशी कथा बघा रामविजयमध्ये येते की रामविजयमध्ये ज्या वेळेस विश्वामित्र ऋषी दशरथाकडे येतात की यज्ञाच्या रक्षणाला राम लक्ष्मण दे, आणि त्यावेळेस विश्वामित्र ऋषी सांगतात वशिष्ठाला की तुम्ही रामचंद्राला उपदेश करा. बरं ते स्वतः सांगतात की रामचंद्र काही सामान्य, तो ब्रह्मांडाचा नायक आहे, परमात्मा परमेश्वर हे त्याला ज्ञात आहे, त्याला माहीत आहे. तरी पण तो या भूतलावर मनुष्य रूप धारण करून आलेला असल्यामुळे आणि मनुष्य रूपात तो क्रीडा करत असल्यामुळे एका मनुष्याला गुरुनं काय उपदेश करावा तो उपदेश तुम्ही त्याला करा. आता गुरुकुलात पण शिक्षण त्याची काय गरज होती हो? जे जे शिकवावे त्याची ते ठावे आधीच तयाशी.
ब्रह्मांडाचा नाही की परमात्मा परमेश्वर पण भूतलावर मनुष्य रूपानं अवतार घेऊन आलेला होता. म्हणून जे काही मनुष्याला करणं आवश्यक आहे ते सगळं रामाने केलं. म्हणून रामाने गुरु केला, रामाने जाऊन शिक्षण घेतलं. का शाळेत गेले? तुम्ही आम्ही शाळेत जाऊ म्हणून शाळेत गेले. आणि भूतलावरती अत्यंत उत्तम रीतीनं आचरण करून आलेल्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीवर मात करत करत टप्पे टोनपे खात खात हा राम देवत्वाला पावला, देव झाला. कशामुळं? तुम्ही आम्ही माणसांनी देखील अशा प्रकारे धर्माचं आचरण करावं. धर्म कसा आचरणात आणावा हे शिकविण्यासाठी राम भूतलावरती मनुष्य रूपात जन्माला आला आणि त्यांनी हे कार्य केलं. अशा प्रकारे म्हणून भरताला हे नामस्मरणाचं महात्म्य सांगितले. बाकी खरं नाही तर निमित्त भरत येऊ, खरं आम्हाला नामस्मरण कळावं. आणि तुम्ही व्यासपीठावर बसून कथा ऐकणाऱ्या सगळ्याला नामस्मरणाचं महात्म्य सांगावं आणि सगळ्याला रामनामी लावावं. हा त्यामागचा हेतू आहे. आपल्याला पुढे लक्षात येईल बघ आता की ज्यावेळेस आता पुढे यांची रामाची भरताची भेट झाल्यानंतर भरत तिथून निघतो आणि निघाल्यानंतर पादुका घेऊन जातो. तो पादुका घेऊन गेल्यानंतर तो अयोध्येला थांबत नाही, तो तिथून जवळ असल्या नंदीग्रामला थांबतो. तिथं तो नामस्मरण करतो भरद्वाज ऋषीने दिलेल्या उपदेशाप्रमाणे. तिथून जवळ असते जवळ 2 किलोमीटर अंतरावरती कुटी बांधतो नंदीग्राम येथे. आणि शत्रुघ्नाच्या मदतीनं सगळ्या मंत्रिमंडळाच्या मदतीनं राज्यकारभार पाहतो. तर हा भरद्वाज मुनीने केलेला उपदेश त्याने आचरणात आणलेला आहे. म्हणून रामायण शिकावं, मनात ठसावून आचरणात आणावं, हे महत्त्वाचं. आणि जे या रामायणाचं आचरण करतात ते भाग्यपुरुष म्हणून ठरतात. भरताने स्वतः त्याचं आचरण केलं आणि म्हणून रामायणामध्ये अशा प्रकारची ही सगळी कथा आलेली. आज रामकथेच्या 3ऱ्या दिवसाचा 2रा भाग संपलेला आहे. उद्या 3ऱ्या दिवसाचा 3रा भाग संपते. झालेली सेवा श्री रामचंद्राच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्ण विराम. श्रीराम 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 श्री